दिवसाला 5 ते 10 ब्लाऊज शिवणं हे शक्य आहे की नाही, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी या व्हिडिओमार्फत म्हणजे कटिंग स्टिचिंग मी थोडंसं दाखवणार आहे आणि या व्हिडिओमध्ये करत म्हणजे कटिंग आणि स्टिचिंग करत मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, कसं आहे, दिवसाला 5 ते 10 ब्लाऊज होणं शक्य आहे की नाही, ह्या तर शक्य आहे जर आपण सुरू म्हणजे अगोदर पहिल्या दिवशी संध्याकाळी किंवा दुपारी किंवा पहिल्या दिवशी म्हणा समजा, तर तुम्ही कटिंग करून ठेवलात आणि सकाळी लवकर जर तुमचे काम आवरून जर बसलात तर एका बैठकीमध्ये 2 ब्लाऊज होतील, असे 2 तासामध्ये असं तुम्ही जर ठरवून हे केलात तर नक्की तुमचे ब्लाऊज एका दिवसाला 10 होतील, शिवून 10 होतीलच नक्की. पण कसं आहे, ज्याच्या त्याच्या स्पीडवर आहे, ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर आहे, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आहे. कधी ना आपल्याला हे रोज करून ना कंटाळा येतो, तर कधी होत नाही लवकर 10 नाही, किंवा कधी 2 होतात, कधी 3 होतात, कधी एकही शिवणं होत नाही. तर त्यासाठी कसं आहे, जिद्द हवी मनाला. आणि आज आपण ठरवलं, आज आपण 10 ब्लाऊज शिवायचेच आहेत, तर आपण ते करू शकतो. तर जर समजा आता आज शिवलो 10, उद्या शिवलो, परवा शिवलो, तर ते कसं आहे, रोजच्या रोज 10 ब्लाऊज आपल्याला म्हणजे जर टेलर असेल तर नक्कीच 100% रोजच्या रोज त्यांचे 10 ब्लाऊज होतीलच. पण आपण घरगुती काम म्हणजे घरचे सगळे काम आवरून, लेकरं बाळं सगळं आवरून बघून सगळं करून मग पुन्हा नंतर आपल्याला शिवायला बसायला लागतं, शिवणकामाचं बघायला लागतं. तर ते शक्य होत नाही. कधी होतात, कधी होत नाहीत. आणि तुम्ही जोशनं पहिल्या दिवशी शिवलात 10, तर तोच दुसऱ्या दिवशी ना तुम्हाला थकवा येईल. मग त्यासाठी रोजचे रोज फक्त 2 ते 3 तुम्ही जरी रोज शिवलात तरी तुमचे सगळे म्हणजे पेंडिंगमध्ये पण राहणार नाहीत ब्लाऊज आणि हे कंटाळा येणार नाही तुम्हाला. तितक्याच जोशने तुम्ही उद्या आणखीन 3 शिवू शकाल. आणि एके दिवशी जोशमध्ये येऊन आपण 10 ब्लाऊज शिवलो तर दुसऱ्या दिवशी आपल्याला थकवा येईल. तर बघा, म्हणजे माझं म्हणणं हे आहे की शिवू बी शकतो आणि नाही बी शिवू शकतो असं म्हणत नाही मी, की पण ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर आहे, टार्गेटवर आहे, ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर आहे. तर आपल्याला रोजच 10 ब्लाऊज शिवायचे असतील तर मग आपली खूप धावपळ होईल. आणि मग जर निवांत जर आपल्याला शिवायचं असेल तर आराम करून आपल्या तब्येतीकडे पण लक्ष ठेवलं. आपण तब्येत जर चांगली असेल तरच आपण कोणतंही काम करू शकतो. जर आपली तब्येतच साथ देणं गेलं तर मग कसं होईल. त्यासाठी आपल्या तब्येतीनुसार आपल्या याच्यानुसारच आपण काम करू शकतो. तर बघा, अशा म्हणजे माझं म्हणणं तुम्हाला समजत असेल तर नक्की लाईक करा. तर बघा, तर माझं तर दिवसाला माझं सांगते की मी कशा पद्धतीने करते ती. तर बघा, मी अशा पद्धतीने की किंवा संध्याकाळी टाईम भेटला तर कटिंग करून ठेवते, नाहीतर दुसऱ्या दिवशी सकाळी कटिंग करून ठेवते आणि मग दुपारच्या नंतर मग शिवण काम करते, म्हणजे शिवते. ब्लाऊज 2 तरी होतात, किमान 2 होत नसले तरी 1 तरी शिवते रोजचा, तर पेंडिंग पडत नाही. आणि जर खूप अर्जंट असले तर मग एका दिवसाला 2-3 होतात. मग ते दुसऱ्या दिवशी ना खूप थकवा येतो, रोज तेच करून पण थकवा येतो. मग पुन्हा त्या दिवशी काहीच होत नाही. त्याच्यासाठी मी ना रोजचे 2-2च शिवते. अशा प्रकारे बघा, बरोबर आपण कटिंग केलेली आहे. एक साथ बघा, अगोदर 3 ब्लाऊज केले होते, मग तुमच्यासमोर 2 केले, असे 5 ब्लाऊज मी कटिंग केलेले आहेत. तर लगेच स्टिच करणार आहे आज. तर दाखवलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये 2 थोडेसे स्टिच करून दाखवत आहेत. आणि जर साधे असतील तर पण साधे आहेत, हे अस्तरचे नाही आहेत. तर एका दिवसाला तुम्हाला मी 5 शिवलेले आहेत. हे एका दिवसातच मी शिवून पूर्ण केलेले आहेत बघा. तर माझं म्हणणं आहे की आपण एका दिवसाला 10 ब्लाऊज शिवू शकतो की नाही, तर हो, शिवू शकतो, पण रोज नाही. जर तुम्हाला कितीही आवड असू द्या, थोडंही आपली तब्येत थोडी का होईना आपल्या तब्येतीनुसार आहे, आपली थोडी का होईना तब्येत हे होते, कधी कंटाळा येतो, कधी हात दुखतं, कधी हे होतं. त्याच्यासाठी
10च ब्लाऊज शिवायचं असं म्हणून हे करू नका. 3 शिवली म्हणून आपल्यालाही होईल हे असं नसतं, किंवा दुसऱ्यांनी शिवतात म्हणून आपणही 10 शिवायलाच पाहिजे असंही नाही. आपल्या तब्येतीनुसार तुम्ही शिवत जा आवडी. फक्त तुमच्या तब्येतीला काळजी घेऊन मग पुन्हा तुम्ही ती काम करू शकता. तुमची तब्येत चांगली राहिली तरच तुम्ही काम करू शकता कोणतंही. तुमची आवड निवड तुम्ही जपू शकता जर तुमची तब्येत जर साथ दिली तर. तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला शिवण क्लास करायचा असेल तर माझ्या व्हिडिओ म्हणजे माझ्या चॅनलवरती भरपूर असे पेपर कटिंग, कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स असे भरपूर कटिंग आहेत. हे तुम्ही बघू शकता आणि सावकाश पद्धतीने बघून तुम्ही शिकू शकता. आणि आजकाल खूप शिलाई वाढलेली आहे, तर तुम्ही स्वतः घरी जर तुम्ही ब्लाऊज शिवलात तर तुमचे खूप सारे असे पैसे वाचणार आहेत. आरामात शिवू शकता, कारण तुमचे घर सांभाळून, घर लेकरं सगळं सांभाळून तुम्ही निवांतपणे तुम्हाला दुपारच्या टायमाला शिवू शकता. तर तुम्ही माझी व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि व्हिडिओच्या शेवटी मी हे ब्लाऊज झालेले पण दाखवलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझे विचार जर तुम्हाला पटले असतील, युजफुल वाटले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेअर अशा व्यक्तींना करा की ज्यांना यांची गरज आहे, शिवणकामाची खूप आवड आहे, त्यांना शेअर करा. तर बोलता बोलता बघा, हे आपले एका दिवसात 5 तरी झालेले आहेत ब्लाऊज. फिनिशिंग आणि फिटिंग एक नंबर आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही पण अशा प्रकारे शिवू शकता व्हिडिओ बघून. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर पुन्हा भेटूया आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.